मेरे प्रिय भाइयों और बहनों, आज से आप हर प्रकार के ढोंगीपन से बाहर आए, आत्मिक जीवन के विषय में गंभीर हो सके, इसलिए प्रभू के पास अनुग्रह मांगो. तर माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्ही प्रत्येक प्रकारच्या ढोंगीपणातून बाहेर येऊ शकावं, आत्मिक जीवनाविषयी गंभीर होऊ शकावं, म्हणून देवाकडे कृपा मागा. यदि आज तक आप खुद के प्रयासों से परमेश्वर की आज्ञाओं का, परमेश्वर के वचनों का पालन करने की कोशिश करते आए होंगे, आज तक आप खुद से प्रयास करते आए होंगे, लेकिन आज से परमेश्वर के पास सहायता मांगने की शुरुआत करो. खुद के प्रयासों पर निर्भर मत रहो, क्योंकि यह उद्धार कार्य हमारे जीवन में हम खुद नहीं कर सकते, बल्कि परमेश्वर कर सकता है. माझ्याप्रमाणे सर्व प्रकारच्या ढोंगी जीवनातून बाहेर येण्यासाठी देवाकडे कृपा मागा. आजपर्यंत तुम्ही देवाच्या आज्ञेचं, देवाचं वचन पालन करण्याचा स्वतःहून प्रयत्न करत आले असतील, पण याविषयी तुम्ही आजपासून देवाकडे सहायता मागायला सुरुवात करा. स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून राहू नका. आपल्या जीवनातलं तारणासंबंधीचं कार्य केवळ देवच करू शकतो, आपण हे करू शकत नाही. म्हणून पूर्ण समर्पित भावनेने त्याच्या जवळ येण्याची सुरुवात करा. पूर्ण समर्पित भावनेने जीवन जगण्याची सुरुवात करा. मेरे प्रिय भाइयों और बहनों, हमारे जीवन में उद्धार संबंधित कार्य परमेश्वर ही कर सकता है. इसलिए पूरी समर्पित भावना से जीवन बिताने की शुरुआत करो, तो ही परमेश्वर आपके जीवन में उद्धार संबंधित कार्य करेगा. और जो आत्मिक जीवन बिताने की इच्छा आप रखे हुए हैं, यानी हर एक आज्ञा का पालन करने के विषय में, हर एक पाप से दूर रहने के विषय में, यह आत्मिक जीवन बिताने में आप सफल हो पाओगे और उसकी तरह आप अनंत जीवन प्राप्त कर पाओगे. हालेलुया. तर माझ्याप्रमाणे स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून राहू नका. आपलं तारण कार्य हे देवावर अवलंबून आहे. आपलं तारण कार्य देवच करू शकतो. म्हणून माझ्या प्रेमाने आजपासून पूर्ण समर्पित भावनेने जीवन जगायला सुरुवात करा. तरच जे आत्मिक जीवन जगण्याची इच्छा तुम्ही बाळगून आहात, सर्व आज्ञांचं पालन करण्याविषयी, सर्व पापांपासून दूर राहण्याविषयी, ते आत्मिक जीवन तुम्ही जगू शकाल आणि शेवटी सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकाल. हालेलुया, 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 हालेलुया.